श्रोते हो, ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार प्राप्त आणि पूर्णपणे सांगलीमध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांच्यासोबत आपण दिलखुलास चर्चा करत आहोत आणि त्यांचे विविध रंगी अनुभव सुद्धा ऐकत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये. या मुलाखतीचा आज तिसरा आणि उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत, तेव्हा त्यांचं स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार सर. नमस्कार. मला सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे, सुभाष घई सर, त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमे असे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला. म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉट बघितले तर उपयोग नाही. असं होतंय मराठीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही. ऑडियन्सला नेमकं का आवडत नाही. कारण काय असतं माहिती का, सिनेमाला सिनेमा का म्हटलंय, कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्स मध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग. एवढा महाग सिनेमा, 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला. मग त्या कॅमेऱ्यात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचंय, ते दिसायला हवं. सिनेमा तसा लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ॲटलीचे जे सिनेमे आहेत ना, ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा. कॉन्सेप्ट काही असू दे, त्याची कमर्शियल असू दे नसू दे, पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा. आर्ट फिल्म किंवा पॅरलल फिल्म्स असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो. त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा एक प्रयत्न करायचा असतो. त्याचं जे ॲस्थेटिक आहे ते तर सांभाळायचं असतं. जसं जे तसं आपल्याला दाखवायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो. तो एक चान्स असतो आपल्याला. म्हणजे आजकालचे चित्रपट असं एकतर त्यांची लेंथ कमी असते आणि त्या कमी लेंथ मध्ये चित्रपट दाखवताना बऱ्याचदा प्रेक्षकांवर सोडलं जातं की तुम्ही समजून घ्या, हे तुम्हाला नकोय तुमच्या चित्रपटात. अगदी तुम्हाला तो चित्रपट सहज, सोपा, मनोरंजक आणि तो खराच सिनेमॅटिक असावा. म्हणजे आज मी चित्रपट बघून आलो किंवा आले असं प्रेक्षकांना वाटायला पाहिजे. हा आनंद तुम्हाला द्यायचा आहे. चित्रपटांविषयी खूप ऐकलं, पण रंगभूमी थिएटर आर्टिस्ट म्हणून तुम्ही कसे आहात? तुम्हाला सांगितलं तसं मी विजय तेंडुलकरांचं जे नाटक लहानपणी केलं होतं, पाटलाच्या पोरीचं लगीन, त्यानंतर मला 1-2 नाटकं करण्याचा योग आला. तसं शाळेतून मी स्पर्धेची नाटकं खूप केली. परंतु एक दिवस म्हणजे मला जेव्हा स्वतःचाच अभ्यास स्वतः करणार आहे, कुठून वाचून मी कमी शिकलोय, तर त्यामुळे झालं काय माहिती का, मी एक पेइंग गेस्ट नावाचं एक नाटक, कमर्शियल नाटक होतं ते, पूर्वी विक्रम गोखले करत होते आणि त्याच्यानंतर ते काही एका ग्रुपनं करायला घेतलं आणि मला त्याच्यामध्ये काम मिळालं. ते नाटक करायला गेलो तेव्हा मला काय लक्षात आलं, म्हणजे केलं आम्ही ते थोडंसं आणि त्याचे प्रयोग 2-3 प्रयोग झाले आणि बंद पडलं ते नाटक. तर मी तेव्हा बालगंधर्वच्या तिथे त्या मागच्या कट्ट्यावरती सतत बसलेला असायचो. म्हणजे काम नसायचं आणि काम मिळेल म्हणून त्या आशेने तिथं जायचं आणि बसायचं. म्हणजे कट्ट्यावरती पडीक असा एक शब्द असतो, ते तिथं पडीक असल्यासारखं असायचो. तर मी ना मागच्या त्या दारानं, नाटक नसायचं तेव्हा, किंवा ते लोक मटेरियल जे असतं की सेटचं सगळं साहित्य मागच्या दाराने आतमध्ये, तेव्हा मी स्टेजवर जायचो. आणि मी स्टेजवरती गेल्यानंतर जे वाटायचं ना, मला ब्लड प्रेशर सगळं चेंज व्हायचं आणि खूप काहीतरी वेगळं वाटायचं. आणि मग मी एक दिवस त्या स्टेजला हात लावून सांगितलं की बाबा रे, तुझी जी प्रतिभा, जी ताकद आहे ना, ती माझ्यामध्ये इतकी सामावली जाते. आणि मी जेव्हा ते काम करताना स्वतःला बघतो कॅमेरामध्ये तेव्हा, आणि मी जेव्हा नाटकामध्ये काम करताना स्वतःला बघतो तेव्हा वेगवेगळं नसतं. नाटक माझं कॅमेऱ्यात पण येतंय आणि नाटकाची आणि कॅमेऱ्याची ऍक्टिंग वेगळी आहे, ती लाऊड करून चालत नाही. आणि माझा संपूर्ण प्राण जो आहे तो सिनेमामध्ये होता. मला खूप पूर्ण सिनेमाच करायचा होता. त्या दिवशी मी बालगंधर्वला तिथं असताना स्टेजला हात लावला आणि सांगितलं, क्षमा करा, पुन्हा मी काही स्टेजवर येणार नाही, कारण मला ती ऍक्टिंग माझ्यामध्ये येते ती नकोय. मला ती तेवढीच, जेवढी हवी तेवढीच ऍक्टिंग करायची. आणि मला एवढी प्रतिभा नाहीये माझी की मी ते कंट्रोल करीन. मला काय होतं, एकावर प्रेम झालं की ते एकनिष्ठ राहायची सवय. त्यामुळे ते माझं एकदा स्टेजवरती प्रेम बसलं असतं ना, मग मी सिनेमामध्ये येणं खूप कठीण झालं असतं. मग मला ते येऊ नये पूर्ण माझ्या मते, कारण थोडं लाऊड करायला लागायचं आणि ते मग ते थोडंसं कमी करणं कठीण व्हायचं. म्हणून मी
स्टेज खूप कमी केलं. हा. त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि सिनेमामध्ये राहिलो. त्यामुळे स्टेजचा माझा अनुभव थोडासा कमी आहे. हा हा हा. आणि आता याच अनुषंगानं सर, चित्रपट क्षेत्रातील तुमचा अनुभव तर मोठा आहे, अभिनय क्षेत्रातील आहेच आहे, आणि विशेष करून आपल्या मघापासूनच्या चर्चेमध्ये सांगलीचा उल्लेख वारंवार येतोय. तर सांगली आणि चित्रपट निर्मिती, सांगली आणि चित्रपट सृष्टी याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की इथला इतिहास काय आहे, पार्श्वभूमी काय, आणि सध्याच्या स्थितीत इथं संधी काय आहेत नवीन कलाकारांना, तुमच्यासारख्या मुरलेल्या मुरब्बी कलाकारांसाठी सुद्धा. एकूणच सगळं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम, छान प्रश्न विचारलात. खरं तर मला सांगलीबद्दल बोलायचंच होतं, कारण आता हा प्लास्टिक बाबा सिनेमा जो सांगलीमध्ये पूर्ण केलाय, याचा अर्थ म्हणजे काय, म्हणजे सांगलीत झालेला पहिला चित्रपट प्लास्टिक बाबा असं का म्हटलं जातं, तर ऍक्च्युली असं आहे पहा की भारताचा जो पहिला सिनेमा होता, जो आपल्या दादासाहेब फाळकेंनी बनवला, राजा हरिश्चंद्र, त्याला आपण भारताचा पहिला सिनेमा का म्हणतो, कारण त्या सिनेमाची प्रोसेस जी आहे ती भारतात झाली, म्हणजे स्वतः त्यांनी केली. त्यानंतर त्या सिनेमाला शूट करताना जो कॅमेरा वापरला, त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या इथल्याच होत्या. मात्र त्याआधी आपल्या भारतामध्ये भरपूर सिनेमे झाले, जे दादासाहेब तोरणे म्हणून तितकेच प्रतिभावंत त्यांनी केलेले सिनेमे आहेत. परंतु ते सिनेमे ते लंडनला जाऊन प्रोसेस करायचे, तिकडून प्रोसेस करून आणायचे. म्हणून राजा हरिश्चंद्र हा आपल्या भारताचा पहिला सिनेमा. तर सांगलीचा पहिला सिनेमा प्लास्टिक बाबा का, कारण प्लास्टिक बाबाचं संपूर्ण एडिटिंग, डबिंग, प्रोसेसिंग हे सगळं सांगलीत झाले. कोणत्याही कामासाठी प्लास्टिक बाबा हा सिनेमा सांगलीच्या बाहेर गेलेला नाही. आज असं होतं की सांगलीमध्ये एखादा सिनेमा करायचं म्हटलं तर डबिंग, पोस्ट प्रोडक्शनसाठी पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. आता प्लास्टिक बाबा हा सिनेमा पूर्ण इथे केलाय, आणि इथल्या जरी काही निर्मात्यांना किंवा कोणालाही अशा पद्धतीचं काम जर सांगलीत करायचं असेल तर आपल्याकडे तशी सगळी व्यवस्था आपण सांगलीमध्ये करून ठेवलेली आहे. आता सांगली हे मूळतः नाट्य पंढरी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे, परिचित आहे. तर इथे त्यामुळे कलाकार खूप प्रमाणात आहेत आणि चांगले कलाकार आहेत. प्रचंड विश्वासार्हता, आत्मीयता त्यांना कलेबद्दल आहे. तर ह्या मात्र कलाकारांना जो प्लॅटफॉर्म मिळायचा आहे त्याकरता त्यांना पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. इथे लोक शूटिंग करता न येण्याचं कारण, आता बाहेरचे लोक इथे शूटिंग करायला आले तर यांना काम मिळेलच, परंतु न येण्याचं कारण असं आहे की नवीन लोकांबरोबर एक्सपेरिमेंट करायला बाहेरच्या लोकांना आवडत नाही, कारण विश्वासार्हतेचा प्रश्न येतो. तर मी इथे आता अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली आहे की मी इथे सांगलीमध्ये सिनेमे बनवतो, सांगलीतल्या कलाकारांनाच तिथे वाव देण्याचा प्रयत्न करतो, आणि सांगलीतूनच हे सिनेमे जगभरात कसे पोचतील याची व्यवस्था करतो. आता त्याकरता मी आता थोडंसं या डिसेंबरमध्ये सांगलीमध्ये एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करता येईल का म्हणून चित्रपट महामंडळाबरोबर बोलणं सुद्धा केलंय. मध्ये मला विजय पाटकरांनी त्यासाठी खूप चांगला सपोर्टही केला होता, आणि आता मंडळाची इलेक्शन झाली आहेत, अध्यक्ष बदललेत, ते सुद्धा तसेच सपोर्टिव्ह राहतील आणि आहेत. आणि आणखी एक म्हणजे नेहमी मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत, अशा पद्धतीचं नेहमी वातावरण असतं. तर मी आता थोडंसं चीनचा अभ्यास केला. चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंगल स्क्रीन थिएटर आहेत. तर मी आता विटापासून म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्स तयार करता येतील का बघतोय. तर त्यासाठी मी काही कार्यालयांना, इतर लोकांना भेटतोय, त्यांच्याबरोबर टायअप करायचा प्रयत्न करतोय. माझं सराबरोबर सुद्धा बोलणं झालंय. तर असे सगळे जर योग जुळून आला तर माझं 100-200 थिएटर्स, सिंगल स्क्रीन थिएटर्स चालू करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे इथे कलाकारांना भरपूर स्कोप मिळेल असं मला वाटतंय. आता आपण मुलाखत आपली खूप छान रंगतदार चालूच आहे, आणि एक दिग्दर्शक, लेखक, पटकथा लेखक, एकूणच सगळ्या भूमिकांमधून तुम्ही लिलया वावरताय आणि तुम्ही हे सगळं एन्जॉय करताय. एक प्रगल्भ प्रेक्षक होण्यासाठी प्रेक्षकांना तुम्हाला की विशेष असा संदेश द्यावासा वाटतोय का? ऑलरेडी आपले जे मराठी कलाकार आहे ना, म्हणजे मराठीबद्दल थोडंसं जर सांगायचं म्हटलं तर एक छोटी एक्स्ट्रा गोष्ट सांगतो. नासामध्ये ना मध्ये एक अशी गोष्ट घडली की जगभरात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर एलियन्स वगैरे असतील कदाचित, तर तिकडे एक संदेश पाठवायचा होता त्यांना. तो संदेश पाठवण्यासाठी त्यांनी 50 भाषा निवडल्या आपल्या जगातून, पृथ्वीवरून, की पृथ्वीतल्या 50 भाषांमध्ये आपण तो संदेश युनिव्हर्समध्ये पाठवूयात, की पृथ्वीच्या बाहेर कुठेतरी एखादा एलियन किंवा कोणी मनुष्य किंवा काहीही असेल तर त्याला या 50 भाषेपैकी एखादी भाषा येत असेल बुवा, आणि तो त्याला मेसेज कळेल. त्यात एक भाषा मराठी आहे. अरे वा, म्हणजे हे आपल्या मराठीचा अभिमान आहे. आणि ही एक भाषा मराठी आहे, ती आजही तिकडे युनिव्हर्समध्ये फिरतीये तो मेसेज.
तर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल. तर मराठी प्रेक्षक जो आहे ना, तो इतका जगभरात पोचलेला आहे आणि मराठी भाषा जगभरात पोचलेली आहे. तो अतिशय चोखंदळ आणि भयानक रसिक आहे. हा आणि त्याला कळतं की मला काय पाहायचंय. हा हा आणि म्हणूनच कदाचित त्याला ते पाहायला मिळत नाहीये जे त्याला पाहायचंय आपल्या मराठी चित्रपटामध्ये. त्यामुळे थोडीशी पाठ फिरवली असावी. पण प्रेक्षक हा मुळातच खूप हुशार आहे. म्हणजे प्रेक्षकाला आपण इकडे टर्न करण्यापेक्षा ना प्रेक्षकाची टेस्ट आपण द्यायला हवी असं मला वाटतं. आणि जर आता खरंच जर काय पाहायचं म्हटलं ना तर थोडासा हा जो कंटेंट असतो ना जो जरा थोडासा आजकाल मॉडरेट झालाय. म्हणजे फॅमिली बरोबर बघताना आपल्याला शंका येते असे कंटेंट बघू नये. म्हणजे असे कंटेंट बनवूही नये. आजकाल ते खूप सोयीचं झालंय. म्हणजे आता मी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर डबल मिनिंगच्या सेन्सनं लोक जे बोलतात ना आणि दादा कोंडकेंच्या नावावरती खपवतात ना, तर ते आता त्याच्यात मी तुम्हाला थोडासा अभ्यास सांगतो. हे बघा, डबल मिनिंग जो असतो ना त्यात एक पहिला अर्थ असतो आणि एक दुसरा अर्थ असतो. तुम्ही जर दादा कोंडकेंचे जोक पाहिले जे डबल मिनिंग आहेत त्याच्यामध्ये जो पहिला अर्थ येतो त्यात आपल्याला विचार करायला लागतो की याच्यात दुसरा अर्थ वाईट आहे. आणि आता जे डबल मिनिंग आपण ऐकतो त्यामध्ये पहिलाच अर्थ वाईट येतो आणि आपल्याला कोणी जर शंका घेतली तर सांगायला लागतं की त्याच्यात हा दुसरा अर्थ, हा फरक आहे. डबल मिनिंग एखादा जर जोक झाला ना तर तो 13 वर्षाच्या मुलापर्यंत कळणारच नाही की याच्यात काहीतरी दुसरा अर्थ आहे. तो 18 वर्षाच्या पुढे म्हणजे ब्रेनी लोकांनाच कळेल की याच्यात असा दुसरा अर्थ लपलाय. म्हणजे कितीतरी गाणी सुद्धा आहेत आपली लावण्या वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात हा अर्थ लपलाय असं म्हणावं लागेल. मग तो शोधावा लागतो लपलेला अर्थ. इथे लपलेला अर्थ समोर असतो आणि सेफ्टीचा जो अर्थ आहे की त्याच्यात वाईट काही नाही असं म्हणणारा तो लपलेला असतो. म्हणजे आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हा वाईट आहे, हे तुम्ही वाईट बोललेला आहात, मग तो मनुष्य म्हणेल आपल्याला हे बघा त्याच्यात हा चांगला अर्थ आहे तुम्हाला दिसत नाही जो लपवून ठेवलेला आहे. म्हणजे मला जे म्हणायचं ते कदाचित मला म्हणता येत नसेल पण डबल मिनिंगचा हा अर्थ आहे की तुम्ही वाईट मिनिंगला अगोदर पोर्ट्रे करायचं आणि चांगल्या अर्थाला लपवून ठेवायचं. हे डबल मिनिंग जोक नाही होत. जो चांगला अर्थ आहे तो चांगला अर्थच अगोदर येतो. त्याच्यातला जो वाईट जो अर्थ आहे तो तसा लवकर कळतच नाही. फार विचार केल्यानंतर कळतं की अरे याच्यात एक वेगळा हा पण अर्थ होता. तर तो आता काय झालं माहिती का, आता हेच विषय जास्त लोकांना असं वाटतं, लोक हे बघतात असं नाहीये, लोकांना बघायला काही उरलेलंच नाही. प्रोडक्शन करणाऱ्यांना असं वाटतं की लोकांना हे बघायचंय मग हे तेच देतात. मग आता आपल्याकडे पर्यायी आपण पुढे गेलो किती पुढे गेलो तर तेच 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 येणार असतं. तर ते आता शेवटी मग एन्जॉय करतो आपण, हसतो त्याच्यावर आणि आपण म्हणतात काय थोडंसं हे व्हायचं काय स्वतःला मॉडर्न करायचं किंवा ॲक्सेप्ट करायचं, थोडंसं ब्रॉड माइंडेड व्हायचं. तर ते तसं काही नाही आहे ते खरं. विनोद खूप छान आहेत आणि खूप स्वच्छ विनोद पण खूप मस्त आहेत. म्हणजे खूप लोकांचे आहेत. आता आपण नावं घेतली तर ते संकुचित होईल पण खूप सुंदर आणि स्वच्छ विनोद खूप आहेत. आणि तशा पद्धतीची कॉमेडी मला कॉमेडी सिनेमे सुद्धा करायला म्हणजे एक गंमत आहे. तुम्ही मला विचारलं का मला कॉमेडी माझं जॉनर आहे, मला खूप आवडतं मस्त. पण ते मी ठेवलंय की एक थोडं आता जे आहे जो ट्रेंड चालू आहे थोडंसं त्याच्यात काहीतरी बदल घडवूया. आता सुद्धा लोकांना ना बघण्यासाठी तुम्ही जसं म्हटलात की लोकांना बघायला आपण काही सुचवूयात का, तर असं ते स्वतःच ते या सगळ्या गोष्टींचा त्यांना नैवशा आलाय. ते चांगला कंटेंट शोधतायत मग बनवणारं कोणी नाहीये. मग आता जसं आपण म्हटलं की डॉक्टर किरण बोंगाळेंनी अशा विषयामध्ये हात घातला आणि त्याच्यात पैसे गुंतवलेत तर लोक हे पाहतील आणि पाहिल्यानंतर ते म्हणतील की हे असं काहीतरी असेल तर आपल्याला बघायला मिळेल. मध्ये तुम्ही पाहिलं तानाजी सिनेमा, आपण सर्वांनी खूप अजय देवगण यांचा तानाजी सिनेमा आपण सर्वांनी पाहिला. मग लोक पाहतात सिनेमे, चांगले कंटेंट पाहतात. मग ते हिस्टॉरिकल सिनेमामध्ये आपल्याला जास्त तोडमरोड करता येत नाही, काहीच करता येत नाही. बरोबर, त्यांच्या रायटर्सला यांना सुद्धा काही करता येत नाही. त्यामुळे तो जसा आहे तसा पोर्ट्रे करावा लागतो. अगदी अगदी. तर सर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात येतोय. या अनुषंगानंच म्हणजे एकूणच आतापर्यंतचा तुमचा प्रवास जाणून घेतला. पेंद्या म्हणून जरी तुमची एंट्री झाली असली स्टेजवर म्हणूयात आपण, तरी त्यानंतर मात्र तुम्ही कुठलीही भूमिका मागे ठेवायचा प्रयत्न केला नाहीत किंवा कुठलीही संधी सोडली नाहीत. अभिनयच काय पण लेखन, दिग्दर्शन आणि सगळ्याच दृष्टिकोनातून तुम्ही
कलेशी कायम जोडले गेलेले आहात आणि सगळ्यात जास्त आत्मीयता तुम्हाला सांगलीबद्दल जी आहे की आता मला चित्रपटसृष्टीची मुळं जी आहेत, पाळमुळं जी आहेत ती मला सांगलीमध्ये रुजवायची आहेत नक्कीच. आणि त्याला मोठं करायचं आहे. ही जी तुमची महत्वाकांक्षा आहे ही सुद्धा जरूर पूर्ण व्हावी आणि त्याबरोबरच मातीशी जे तुमचं नातं, जिव्हाळा जो आहे तो मातीशी जोडला गेलेला आहे. तो दोन्ही अर्थाने मी म्हणेन की पर्यावरण दृष्टिकोनातून संवेदनशील माहिती देऊन तुम्हाला चित्रपट निर्मिती तर करायचीच आहे, ती एक संवेदनशीलता आहे. आणि शिवाय सांगलीविषयीचं तुमचं जे हे घट्ट नातं आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला आणखी बरंच काय काय करायचं आहे हे लक्षात येत आहे. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेतच. धन्यवाद. आणि हा जो चित्रपट आहे प्लास्टिक बाबा, न उलगडणारं जे कोडं आहे ते उलगडायचा खूप चांगला प्रयत्न या चित्रपटातून तुम्ही करताय आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्यामध्ये सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलाय. नक्कीच. म्हणजे अडचणी मांडणं यापेक्षा या अडचणीतून हा मार्ग आहे करेक्ट. हे तुम्ही केलं तर आपण सगळेच यातून सुटू. नक्कीच. हो, हो. तर हा महत्वाचा संदेश घेऊन हा चित्रपट येतोय. हा चित्रपट यशस्वी तर होऊ देच, गरज आहे ती, आणि लोकप्रिय पण व्हावा. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर शुभेच्छा आणि तुम्ही आलात याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. खरं आकाशवाणी सांगली केंद्राचे खूप खूप आभार की आज मला इथे ही संधी दिली आणि सांगलीकरांचे मी पहिल्यापासूनच आभार मानत आलो आहे की त्यांनी मला खूप सपोर्ट आणि प्रोत्साहित केलेलं आहे. आणि मला खरं तर ना सिनेमा मेकिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं तर वाचून बोलायची सवय. पण असं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे क्रिएटिव्ह आस्पेक्ट असतो, क्राफ्ट असतो, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं ना की मला खरंच जमत नाही. म्हणजे अगदी थँक्यू म्हणणं सुद्धा मला कसं बोलायचं काय. पण म्हणजे या सगळ्या याच्यातून एवढं मात्र अगदी मनातला हा भाव आहे की मला इथे आज हे जे प्लॅटफॉर्म मिळाला आणि इथे मला ना बऱ्याच मनातल्या गोष्टी बोलायला मिळाल्या. जे नेहमी आम्ही इतर दुसरीकडे जे बोलतो की नाही, तिथे नेहमी कमर्शियल आस्पेक्टवरती बोलावं लागतं आणि तिथे हे बंधन पण असतं बरेचदा की काय बोललं तर लोकांना आवडेल. आज ऍक्च्युली खरं तर आपण जे बोललो ते लोकांच्या मनातलं बोललो. त्यामुळे मला खरं सांगली आकाशवाणी केंद्राचे खूप धन्यवाद का मानायचे, कारण जे काय ते आपल्याला खरं बोलायला मिळालं, मॅनिप्युलेटिंग बोलायला नाही मिळालं, हे एक महत्वाचं. आणि आता वाइंड अप करण्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं म्हटलं तर मला आता हे जे 2 सिनेमे करायला मिळाले जे पर्यावरणावर आहेत, जसं की प्लास्टिक बाबा जो पूर्ण झालाय आणि जो आता मी आमचे जे तुम्ही दाजीपूर आणि राधानगरीचे जे वन विभाग अधिकारी आहेत, राजेंद्र गुंकीकर साहेब म्हणून वन विभागाचे जे आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय की आत्ताचा तुम्ही हा जो सिनेमा अभयारण्य बनवत आहात त्याच्याकरता तुम्हाला जी लागेल ती संपूर्ण मदत माझ्याकडून तुम्हाला होईल. अगदी वैचारिक वेळ सुद्धा ते देतात, झाडांच्या बद्दलची माहिती सांगतात, प्राण्यांबद्दलची माहिती सांगतात आणि ते संपूर्ण सॅटर्डे संडेची त्यांची सुट्टी जी आहे त्यात ते 2-2, 3-3 तास फोनवर बोलून आम्हाला सपोर्ट करत असतात. त्यामुळे अभयारण्य हा सिनेमा झाडांविषयीचा आहे. या सिनेमाचं थोडंसं सांगायला मला संधी मिळाली म्हणून मी बोलतो. या सिनेमामध्ये पूर्णतः काल्पनिक असं आपण एक आस्पेक्ट घेतलाय, तो म्हणजे झाडं माणसाशी बोलतात. आता काय झालंय, झाडं ज्या माणसाशी बोलतात तो मनुष्य त्या गावातला आहे, त्या जंगलातला आहे आणि त्याच्याशी ते बोलतात रेग्युलरली, तो रेग्युलरली बोलतो झाडांशी आणि ते त्या दोघांसाठी खूप सोयीचं आहे, रोजचं आहे. पण इतरांना तो बावळट वाटतो की झाडं कधी बोलतात का. पण झाडांनी त्याला ही रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला जगायचं आहे आणि याकरता जो सोल्युशन आहे तो म्हणजे तुमच्या माणसांमध्ये कायद्याचं सोल्युशन आहे. तर जा आणि आमच्या वतीनं कोर्टात केस कर माणसाविरोधात. तर तो मनुष्य डॉक्युमेंट्स तयार करून कोर्टात केस उभी करतो झाडांच्या बाजूने, मनुष्याच्या विरोधात. तर अशी केस कशी कोर्टात घ्यायची, तर शेवटी ती केस कोर्टात उभी होते. इथपर्यंतचा चित्रपट आहे हा. असं की झाडांचं मनोगत मांडण्यासाठी. असं खरंच त्यांना व्यक्त व्हायला संधीच नाहीये. करेक्ट. आपण एवढं सगळं करतोय, आपल्याकडे माध्यम आहेत व्यक्त व्हायला, पण निसर्गाला व्यक्त व्हायला संधीच नाहीये. करेक्ट. हे आता तुमच्याशी बोलता बोलता हे लक्षात आलं. मग तो समुद्र असू दे, झाड असू दे. म्हणजे पहा, कोर्टामध्ये याच्यात एक मी सीन असं लिहिलेला आहे की ते वकील जे आहेत, सरकारी वकील, ते असं मुद्दा मांडतात की विकासासाठी जे कंपनी वगैरे काम करते त्यांना एक आयडेंटिटी असते, म्हणजे एंटिटी असते, ती त्यांची ओळख असते, त्याचं पॅन कार्ड असतं. तर ते काय असतं, तर ते प्रोड्यूस करतात काहीतरी मटेरियल किंवा काहीतरी.
मग त्याची केस कोर्टात होऊ शकते, ते निर्जीव असले तरी. बर. पण हा मनुष्य काय म्हणतो की मग तशी झाडांची केस का नाही कोर्टात उभी होत, झाडांच्या वतीनं का नाही? एखादी कंपनी केस करू शकते, तर झाड का नाही करू शकत? हा हा हा. मग ते हे सोल्युशन देतात की त्याची आयडेंटिटी आहे, त्याची एंटिटी आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, त्याची एक ओळख आहे, ते काहीतरी प्रोड्यूस करतोय. मग हा काय म्हणतो की ते निर्जीव आहे आणि प्रोड्यूस करतोय, त्याला मनुष्य हँडल करतायत. झाड सजीव आहे, ते ऑक्सिजन प्रोड्यूस करतंय, ज्याची काही कॉस्ट नाही आहे. हा. मग तुम्ही त्याची किंमत द्या त्याला. वा. मग अशा पद्धतीचं ते कोर्ट ड्रामा आपण त्याच्यामध्ये रचलाय आणि ते उभं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जसं तुमचं मघाशी एक स्वप्न तुम्ही म्हणालात की मला सिनेमॅटिक सिनेमा बनवायचा आहे, तसे सिनेमे आम्हाला एक नाही खूप बघायला मिळावेत. त्यासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा थँक्यू. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू.